पण जर तुम्हाला काय वाटलं काही गोष्टी मिसिंग आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. पूर्णपणे असं सर्व्हिस सेंटर या साईड. मंडळी आपलं बिल आलं आहे, ते बिल जर आहे 2252 काढ हाय शाबाश. हो एक खर्चे पे खर्चा हो. आणि जेव्हा तुम्ही हायवेवर असतात ना तर इंटरकॉम ॲक्च्युली खूप महत्त्वाचं असतं. ओरडून बोललो तर बायकोला वाटतो की हा माझ्या ओरडून बोलतोय, तर गैरसमज होऊ शकतो. ब्रँडिंग केलं मुंबई टू रामेश्वरम. इकडे आपलं यूट्यूब चॅनल रेन शू कवर, हे बघा हे आहे आपला रेन शू कवर. हे बघा हे हेअर ड्रायर, कारण आपण कपडे एवढे ओले झाले. हे बघा हा टूल बॉक्स येतो, मस्त मिळाला. आणि हा आपण घेतला होता फ्रॉम चोरमध्ये. आपण हे मेडिकल किट पण बनवलेलं आहे. हे खूप हा आपला आहे इंडियन जुगाड. हा एक आपल्याकडे पॉवर बँक आणि हा वाला 10 मी खास मागवला आहे फ्रॉम 3 एक्स्ट्रा बॅटरी ओपन आहे. आणि एक बरं आहे हे बघा हे सर्व स्क्रूज वगैरे मागडे स्क्रूज आहे. मग जे नमस्कार म्हणजे तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामलचं मनापासून स्वागत आहे. आणि फायनली आफ्टर 2 डेज आपण राईड करतोय टुवर्ड्स रामेश्वरम. आपली ही फर्स्ट टाईम मोठी राईड असणार आहे, आयुष्यातली सर्वात मोठी राईड. ऑलमोस्ट 3-3.5 किलोमीटरची राईड असणार आहे. आणि आपण चालू आहे साऊथ इंडिया कव्हर करायला. साऊथ इंडिया कव्हर करायला म्हणजे फर्स्ट राईड आहे म्हणून डायरेक्ट आपण जाणार रामेश्वरमला. मग धनुषकोडी अजून 2-3 तिकडे स्पॉट करू. आणि येताना जर पाऊस जास्त नसेल तर आपण कोस्टल मार्गे यायचा प्लॅन करतोय. आणि जर ऑफकोर्स पाऊस जास्त असेल तर आपण नॉर्मल दुसरा कुठचा वे घेऊ, कारण कोस्टल मार्गे पावसामध्ये थोडं रिस्की आहे. त्यासाठी मी आधी विचार केला होता की मंथ ऑफ मे एंडिंगला करू, कारण थोडंसं आपला थोडासा पावसाळा म्हणजे सुरू होईल त्या टायमाला येताना, असा विचार केला होता. तर असं झालं ना की मे 15 आणि मे 20 पासूनच पावसाळा झाला सुरू. आणि जो पाऊस पडतो कोकणामध्ये. आपल्या मुंबईमध्ये पाऊस नाही, मुंबई सॉल्ट गरम होतं आहे, पण कोकणामध्ये आणि बँगलोर साईडला त्या साईडला पाऊस आहे. तर आपल्याला खूप सेफली आणि एकदम आरामात जायचं आहे. 8 दिवसाचा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवस झाले तरी काय प्रॉब्लेम नाही. बफर 2 दिवस ठेवले जाते. तर माझा निघायचा प्लॅन आहे 25 मे जो आहे शनिवारी. 25 किंवा 26, मोस्टली 99% 25 आहे. आज तारीख आहे 23 मे. उद्या आपण एक रेस्ट डे घेणार आहे आणि 25ला आपण निघायचा विचार करतोय. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल कदाचित 2 का 3 जूनला, तेव्हा आपण राईडवर असू किंवा आपण बॅक टू मुंबई आलो असू. कारण की आपले कोकणातले व्हिडिओज होते ते मी लाईनअप करून ठेवलेले आहेत. कोकणा व्हिडिओ संपले की आपले मग पुढे रायडिंगचे ब्लॉग सुरू होते. तर या व्हिडिओनंतर 2 का 3 दिवसांनी तुम्हाला आपला फर्स्ट मोटो व्लॉग पाहायला मिळणार आहे. मग लॉंगेस्ट मोटो व्लॉग पाहायला मिळणार आहे आपल्या आयुष्यातला. तर असाच सपोर्ट राहू दे तुमचा. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार की आपण काय काय तयारी केली आहे, काय काय पॅकिंग केलं आहे, काय काय गोष्टी आपण नेतो आहे. कारण ऊन तर मिळणारच आहे, पण पावसाळा पण मिळणार आहे. तर त्यासाठी आपण काय काय तयारी केली हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इन शॉर्ट जर कोणाला लॉंग राईडला जायचं असेल तर थोडंफार ह्या व्हिडिओमुळे त्यांना थोडी माहिती मिळेल आणि काय नाही. तर ऑफकोर्स आपण पण बिगनर्स आहे, पण जर तुम्हाला काय वाटलं काही गोष्टी मिसिंग आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे मी ह्या राईडला तर नाही, पण नेक्स्ट राईड म्हणजे आपण करू तेव्हा ते मी नक्कीच कॅरी करीन जे मी काय विसरलो असेल तर त्यासाठी. तर मंडळी तुम्हाला सामान दाखवायच्या अगोदर, आपल्या पॅकिंग दाखवायच्या अगोदर तुम्हाला मी तो एक शॉट दाखवतो. जेव्हा आपण आपले हार्ले घेऊन गेलो होतो फर्स्ट सर्व्हिसला. मी फर्स्ट सर्व्हिस केली होती हार्लेच्या म्हणजे प्रॉपर हार्लेच्या अंधेरीच्या वर्कशॉपमध्ये. पण सेकंड सर्व्हिस मी आता नॉट सेकंड सर्व्हिस माझी जूनमध्ये आहे. पण एक नॉर्मल सर्व्हिस, एक नॉर्मल चेकअप मी केली आहे फ्रॉम ट्रेडमार्क सर्व्हिस सेंटर जे आहे चेंबूरला. आणि मला रेफरन्स दिला होता फ्रॉम कपूर मोटर्स. मग कपूर मोटर जे आहे तर त्यांनी मग सांगितलं होतं की तिकडे करून घ्या. आणि ते हार्लेचं नाही, ॲक्च्युली हिरो आणि हार्लेस आहे, तसं आहे ते. मग तिकडे गेलो होतो काल मी ते सर्व्हिस करायला. तर तो वाल तुम्ही शॉर्ट पहा आणि मग पुन्हा भेटू आपण. तर आपला मोठा राईडला राहिले फक्त 2 ते 3 दिवस. तर त्या अगोदर आपण आपली जरा बाईक सर्व्हिसिंग करून घेऊ. आणि हे ते इकडचं ट्रेडमार्क शोरूम म्हणून आहे, ट्रेडमार्क सर्व्हिस सेंटर आहे आपलं चेंबूरचं. आपण इकडे आपली बाईक दिली सर्व्हिस करायला. तर आपली गाडी ऑलमोस्ट सर्व्हिस करून झालेली आहे, फक्त तर वॉशिंग करायचं बाकी आहे. तर वॉशिंग वगैरे करतात. आणि ह्यांचं इकडे पूर्णपणे असं सर्व्हिस सेंटर या साईडला इकडे. आता पूर्ण आपलं गाडी धुवून निघेल मस्तपैकी, मग आपण भेटूया. तर मंडळी इकडे मी आता वेटिंग रूममध्ये बसलेलो आहे. आपण काहीतरी 11-11:30 आलो होतो, गाडी दिली होती आपण. आता तुम्हाला दाखवलंच आहे गाडी गेली वॉशिंगला. आणि मी त्याच्या आधी ट्रायल घेऊन बघितली गाडी, तर एक नंबर स्मूथ झाली गाडी. जे प्रॉब्लेम्स होते, प्रॉब्लेम काय होतं स्टार्टिंग थोडा इश्यू होता. म्हणजे 2-3 स्टार्टनंतर गाडी स्टार्ट व्हायची. मग त्याच्यानंतर आपलं थोडंसं मला त्याच्यानंतर हँडल बार रायझर लावले म्हणून थोडं मला व्हायब्रेशन जाणवत होतं. ते पण थोडंफार सॉल्व्ह झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लॉंग राईडला जातात ना तर तुम्ही एक्स्ट्रा क्लच केबल, आपले मग ब्रेक पॅड्स आणि स्पार्क प्लग हे घेऊन जावा, म्हणजे सेफ्टीसाठी. तुम्ही पण चेंज करू शकतात. त्यांनी मग दाखवले कुठे काय काय चेंज करायचं ते. मग काय वाटलं असं तर आपण ते स्वतःहून चेंज करू शकतो. आणि कधी पण लॉंग राईडला एक्स्ट्रा क्लच केबल तर आपण ठेवायचीच बरोबर, ती गोष्ट खरीच आहे. जेव्हा थंडरबर्ड होतो तेव्हा पण मी ठेवली होती माझ्याकडे, पण नशिबाने कधीच ती वापरता आले नाही अजूनपर्यंत. थंडरबर्डची क्लच केबल आपल्या घरीच पडलेली आहे.
आणि होप सो हे पण घरीच राहील. बस मंडळी आपलं बिल आलं आहे. तर बिल जरा आहे 2252. स्पार्क प्लगचे घेतलेत आपण एक्स्ट्रा. ब्रेक पॅड आहे आपला, ब्रेक पॅड दोन्ही पुढचे पार्टचे. केबल क्लच आहे 125, 255, 223, 317. मग जनरल रिपेअर आहे 299 म्हणजे GR म्हणजे 300 रुपये. चेन ड्यूब 300 रुपये. ऑल ॲडिटिव्ह केलं 600 रुपये. वॉशिंग 100 रुपये. 2251. आपली सर्व्हिस असली असती तर आपला हा आय थिंक सुद्धा GR नसता लागला. आपली सर्व्हिस नाही आहे म्हणून आपला GR लागला, म्हणजे जनरल रिपेअर लागला आपल्याला. 2252. चलो गुड. आपले ॲक्च्युली वाढले, इकडे वाढले कारण आपण ह्या गोष्टी एक्स्ट्रा घेतल्यात म्हणून. तर आपण जातो ना ट्रॅव्हलिंगला, तर ह्या गोष्टी एक्स्ट्रा असलेलं बरं म्हणून आपल्या थोडंसं इकडे आपलं वाढलं. बाकी सर्व एवढं महाग नाही आहे. चला आता निघूया, भेटू डायरेक्ट तुम्हाला घरी जाता. तर मंडळी आपण हार्लेची सर्व्हिस केली. मग पुन्हा एकदा आपण आलो आहे कपूरभाई. कारण की काय बोलू तुम्हाला, फिर से कन्विन्स हुआ कुछ. आपला हेल्मेट होता ॲक्च्युली, हा मी वापरायचो याला ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष झाली. आणि मला इकडे ना मानेला खूप पेन व्हायचं. थोडा जड आहे आमच्या हा हेल्मेट आहे, एमटी हेल्मेट आहे, थोडा जड होतो, मानेला पेन होतो. आणि ॲक्च्युली आपण चाललो आता लॉंग राईडला. कोकणात गेलो ना तरी पण मला ह्याचा त्रास व्हायचा, म्हणून विचार केला आपण आता हेल्मेटचा चेंज करू. आणि आपण हा वाला हेल्मेट घेतलेला आहे आपण. आणि कपूर साहेबांनी जे आपलं इंटरकॉम त्या हेल्मेटला होतं ते इकडे फिट केलेलं आहे, प्लस आपलं माईक वगैरे फिट केलेलं आहे, सर्व त्यांनी डन करून टाकलेलं आहे. आणि वाटतं जरा मस्त वाटतं हेल्मेट, समथिंग डिफरंट. आता आहे बघा पाठीबा कोण आहे, ओ माय गॉड, बॉबी. एक्झॉर्टचं हेल्मेट आहे. आणि ह्यांच्याकडे ॲक्च्युली हेल्मेटचं लाईट वेट आहे. म्हणजे मला मी घालून बघितलं, मला बरं वाटतं, लाईट वेट वाटलं. आणि यांच्याकडे ॲक्च्युली हेल्मेट खूप चांगल्या रेंजमध्ये मिळतात, स्वस्त पण आहेत आणि खूप महाग पण आहेत असं आहे. आपला जो कार्बन फायबर बी आहे ना, हो ते पण यांच्याकडे मिळतात. आणि हा आपला आमूचा हेल्मेट हॉर्नवाला, हॉंगवाला, हॉंग नाही का हॉर्न आहे ते. चला आता अनरॅपिंग करायला. काढ हाय शाबाश. ओहो हो, एक खर्चे पे खर्चा हो रहा है भाई. आणि प्लस ह्याला हे पण आहे, हे जर खाली कर. तर आता हे इकडे हासा वायझर तर आहे, प्लस हा वायझर पण आहे. हा बघा ह्याचा पण काढते. हां म्हणजे आपल्याला ॲक्च्युली उन्हाचा त्रास होणार नाही. ही ॲक्च्युली गोष्ट खूप आवडली मला, कारण आपण जेव्हा हे असं बंद करतो ना तरी पण ऊन लागतंच. पण आता हे ओपन करून आपण हे आरामात करू शकतो, म्हणजे आपला उन्हाचा त्रास होणार नाही. मेन म्हणजे तू नाखून कापले जातं तरी पण माझ्या आहे बघ. हो हो हो, सगळं झालेलं आहे. तर फायनली काय मस्त वाटतं ना हेल्मेट, एक नंबर आहे. सही वाटतं हा साईन. आणि आपलं गोप्रोचं माउंट पण त्यांनी लावलेलं आहे या साईडला खाली. ये सही है रे, बरं तुला झोपलं इच्छू ना पडत तुला. कपूर भाई थँक्यू. ऐसे आते रहेंगे और कुछ लगाते रहेंगे. चला आपण आता निघूया, आपण आता डायरेक्ट भेटू तुम्ही घरी. हेल्मेट मस्त आहे, छान आहे. चला मग आता तुम्ही तो सर्व्हिस शॉट पाहिला, आपण हेल्मेट घ्यायचा शॉट पाहिला. तर तुम्हाला दाखवतो आपण ट्रॅव्हल करताना आपण काय काय सामान घेऊन जाणार आहे. तर हे पहा, हे आपण असं सर्व असं लाईनअप करून ठेवलेलं आहे. आपण एवढा सर्व गोष्टी घेऊन जाणार आहेत. तर तुम्हाला एक एक सांगतो आपले काय काय गोष्टी आहेत त्या. तर सर्वात अगोदर आपण सुरू करूया फ्रॉम हेल्मेट. पहिली गोष्ट म्हणजे मी सोलो जात नाही आहे, मी आणि माझी बायको जातो आहे, कारण माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी राईड आहे. तर सोलो मला कोण पाठवत नाही, आई पण पाठवत नाही ना, आई पण पाठवत नाही आणि बायको पण पाठवत नाही. तर बायकोला मी तुझ्याबरोबर येते, तर आपण मी आणि माझी बायको जातो आहे. तर आपण त्यासाठी तर आम्ही अगोदर हाफ फेस हेल्मेट घालायची. ऑफकोर्स ते राईडला चालत नाही, तर म्हणून तिने हावाला म्हणून त्यासाठी मी हावाला हेल्मेट घेतला आहे. हा आहे वेगाचा हेल्मेट. आणि त्याला तिने अशी 2 हॉर्न्स पण लावलेत. हॉर्न्स कसे वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. हा इंटरकॉम पण आपण घेतलेला आहे. हा तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे. हा इंटरकॉम माझ्यासाठी आहे, तर हा इंटरकॉम माझ्या बायकोचा आहे आणि हा तो इंटरकॉम माझ्यासाठी आहे. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण सुद्धा नवीन हेल्मेट घेतलेला आहे आणि तो आहे एक्झॉर्टचा. थांबा दाखवतो. त्याचा व्हिडिओ ऑफकोर्स आपण केला नाही आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. हा बघा, हा तो हेल्मेट आहे. हा वाला हेल्मेट मी आधी पाहिला असेल, आपण घेतला होता फ्रॉम कपूर मोटर्स. पण हे हेल्मेट काही 2 दिवस आधी घेतलं होतं. घेतल्यानंतर मी 2 दिवस प्रॉपर मुंबईमध्ये चालवतो आहे. याचा मला खूप फायदा झाला आहे. प्लस ब्रेकिंग करणं खूप गरजेचं आहे. त्या डायरेक्ट घालून आपण बाहेर पडलो हायवेला तर मला त्रास होऊ शकतो. मग आता मला थोडंफार कम्फर्टेबल होत चालेल, म्हणून काय टेन्शन नाही. आणि ऑफकोर्स आपलं इंटरकॉम पण आपण इकडे लावले. हा इंटरकॉम सुद्धा मी घेतला होता फ्रॉम कपूर मोटर्स आणि हा आहे AR मोटोचा. एक नंबर इंटरकॉम आहे. पेअरिंग आम्ही केलेलं आहे, बिंदास आम्ही गप्पा गोष्टी करत असतो. आणि जेव्हा तुम्ही हायवेवर असतात ना, तर इंटरकॉम ॲक्च्युली खूप महत्त्वाचा असतो, कारण की
जरी तुमची पिलियन पाठी बसलेली असेल, पण तरी पण आपण जो हायवेला 80-90ला क्रूज करतो ना, तर आपण कितीही जोरात बोललो तरी ते ऐकायला जात नाही पाठच्याला. आणि मग ओरडून बोललो तर बायकोला वाटतो की हा माझ्या ओरडून बोलतो, तर गैरसमज होऊ शकतो. मग त्याच्यापेक्षा इंटरकॉममध्ये मस्त सॉफ्टली बोलू शकतो, म्युझिक ऐकू शकतो. कधी वाटलं तिला बोललं इंटरकॉमला, अरे मस्त फोटो काढ, अरे पाण्याची बॉटल दे, वॉट एव्हर आपल्याला सांगू शकतो आरामात. त्यासाठी तर हा इंटरकॉम बेस्ट. आणि हा इंटरकॉम फक्त 7,500 रुपयाला आहे, नॉट बॅड. आणि प्लस खूप काही फीचरसुद्धा आहेत, त्याचा मी व्हिडिओ बनवला आहे, नक्की तुम्ही चेकआउट करा आपल्या चॅनलवर. तर आता तुम्हाला ह्यामध्ये हेल्मेट दाखवलेले आहेत. हे आपलं रायडिंग जॅकेट आहे, हे वाला माझं आहे, माझं स्कालाचं आहे, आणि हे अमूचं आहे. आणि आय थिंक हा टार्मिक कधी कंपनीचं तसं हेल्मेट आहे, तसं जॅकेट आहे. जॅकेट पण चांगलं आहे. मग त्यानंतर ही आपली सॅडल बॅग आहे, जी पाठी अशी दोन्ही साईडला राहील अशी, ती अशी पडून राहील, तेव्हा आपण सामान भरणार आहे आपलं. हे बघा, ओके. ही एक आहे सॅडल बॅग. आणि पाठी ऑफकोर्स आपला टॉप बॉक्स असणारच आहे. तर आपला हा वाला टॉप बॉक्स आपण घेतलेला आहे, शार्टचा टॉप बॉक्स आहे, जो मग थंडरबर्डला आधी होता तो वाला टॉप बॉक्स आहे. हाच वाला टॉप बॉक्स आपण पुढे कॅरी करणार आहे. म्हणजे हार्लीला पण आपण हात लावला आहे, मस्त ब्रँडिंग केलं आहे, मुंबई टू रामेश्वरम. इकडे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आणि इकडे इंस्टाग्रामचं. सही आहे. आणि याचा कॅपॅसिटी चांगली आहे, ऑलमोस्ट काहीतरी 42 लिटरचा आपला हा टॉप बॉक्स आहे. हे बघा ना, मस्त आहे. याच्यामध्ये आपण मोस्टली आपला ड्रोन, कॅमेरा, गिअर्स वगैरे ठेवणार आहे. म्हणजे पाऊस आला तरी इकडे काय होणार नाही इफेक्ट त्यासाठी. आणि कपडे वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवणार, तेव्हा प्लास्टिकच्या पिशवी बांधून ठेवू. आणि प्लस रेन कवरसुद्धा आहे, मग पुढे दाखवतो मी. प्लस आपली ही रेन पॅन्ट आहे, म्हणजे ही अमूची आहे, आणि ही वाली माझी आहे. ही वाली रेन पॅन्ट घेतलेलं बरं, कारण पावसाचा भरोसा नाही. आणि आपण रायडिंग पॅन्ट घालत नाही आहेत, कारण तर रायडिंग पॅन्ट घालून ॲक्च्युली खूप अनकम्फर्टेबल होतं. म्हणून आपण निगाड वगैरे घेतलं आहे. हा निगाड अमू घालणार आहे, आणि माझावाला निगाड कुठे गेला, हां, आणि माझावाला निगाड असा आहे, हा वाला आहे. चांगला आहे, प्रोटेक्शनसाठी एक नंबर आहे, काय टेन्शन नाही आहे. आणि शूज आपण आपले तुम्हाला दाखवलं होतं आधी, शूज आपले वुडलँडचेच आहेत. हे बघा, हे मी रायडिंगला सुद्धा वापरू शकतो, ट्रॅकिंगला वापरू शकतो, प्लस कुठे पण पार्टी वगैरे असेल तिकडे आपण वापरू शकतो. म्हणून मी अचिवल शूज घेतले, म्हणून टेन्शन नाही. आणि प्लस हे वॉटरप्रूफ आहेत, म्हणून काय प्रॉब्लेमच नाही. प्लस आपले हे सर्व सॅडल बॅगचे हे आहेत, रेन कवर्स आहेत. आय थिंक हा सॅडल बॅगचा रेन कवर आहे, एक आहे. हा माझा टँक बॅगचा रेन कवर आहे. हा पण टँक बॅगचा आहे. हा पण सॅडल बॅगचाच रेन कवर आहे. हे तशी 2-3 रेन कवर आहे बरोबर. मी खूप सारे रेन कवर्स जमा केलेत, जे मी घेऊन जाणार आहे बरोबर. आणि प्लस प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा घेऊन जाणार, टेन्शनच नको त्यासाठी. आणि मग हे बघा, ही पॅन्ट आहे, ही एकदम सॉफ्ट पॅन्ट आहे, हलकी पॅन्ट ही आपण घालणार आहे, जीन्स वगैरे घालणार नाही आपण. आणि हे सन प्रोटेक्शनवाला आपण टी शर्ट घेतलं होतं, तर ते आपण घालणार आहे, कारण हे पण एकदम लाईट वेट आहे. त्यासाठी दोघांसाठी, माझ्यासाठी पण आणि अमूसाठी पण. आणि खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आता, हे आपण आजच घेऊन आलो. आणि हे दाखवतो तुम्हाला काय येते. तर हे बघा, हे आहे आपलं रेन शू कवर. हे बघा, हे आहे आपलं रेन शू कवर. हे बघा, हे वाला हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पावसामध्ये कसं आपण राईड करतो ना, तेव्हा आपले शूज ओले होतात, आणि ते काय लवकर आपले सुकत नाही. आपण कसं करतो, आपण रात्री हॉटेलमध्ये जाणार, झोपणार, नेक्स्ट डे निघणार, तर ऑफकोर्स ते शू ओलेच राहतात. म्हणून आपण हा रेन कवर घेतलेला आहे. ऑनलाईनसुद्धा मिळतो, पण ऑनलाईन आम्ही ऑर्डर केलं ना की 3 दिवसांनी मिळतं, पण आपल्याला निघायचं आहे परवा. त्यासाठी मी हे विकत आणलं फ्रॉम मोहम्मद अली रोड, अलीसन म्हणून स्टोर आहे, तेवढं विकत आणलेलं हे वाला. आणि हे काहीतरी मला पडले काहीतरी 300 रुपयाला. नॉट बॅड, मस्तपैकी. हे आतमध्ये पाय, आणि याचा एकच साईज आहे. आणि मी माझा शूज घालून बघितलं तर माझे शूज याच्यामध्ये गेलेले आहेत, म्हणजे काय टेन्शन वाटत नाही मला. माझे शूज त्याचे वॉटरप्रूफ आहेत, मेन म्हणजे अमूचे शूज, कारण ते वॉटरप्रूफ नाही, त्यासाठी टेन्शन नाही ना. मस्त, हे आयटम मला खूप आवडलं, हे मस्त मिळालं मला. आता नेक्स्ट तुम्हाला दाखवतो. ऑफकोर्स टँक बॅगमधला खजिना तुम्हाला पुढे दाखवणार नाही मी, म्हणजे अगोदर दाखवतो तुम्हाला मी. हे बंजी कॉर्ड्स आपण घेतलेले आहे, टोटल 4 बंजी कॉर्ड्स असलेले बरं. त्यासाठी हा वाला माझा रेनकोट आहे, जो आला होता जॅकेट बरोबरच. आणि हा वाला अमूचा रेनकोट आहे, हा वाला तो पण आला होता जॅकेट बरोबरच. विंटर लायनर वगैरे येतं, पण ऑफकोर्स ते घेऊन जायचं आपल्याला गरज नाही, कारण विंटर नसतं, फक्त पावसाळा असतं त्यासाठी. आणि हा आहे मोटो मॅक्सचा हेल्मेट आणि वायझर क्लीनर, कारण ते गरज आहे. आपण जेव्हा राईड करून हॉटेलमध्ये जाऊ तेव्हा हे हेल्मेटच्या आतमध्ये मारायचं, म्हणजे हेल्मेट थोडंसं फ्रेश होतं त्यासाठी. आणि हा वाला आपला आहे चेन लूप, तर गरजेचं आहे, कारण ऑलमोस्ट 350-400 किलोमीटरनंतर आपण एकदा चेन लूप केलं पाहिजे त्यासाठी. आणि मग याच्यानंतर हा आपला एक्सटेन्शन बोर्ड आहे, याच्यामध्ये 3 USB आहे आणि 2 आपले प्लगवाले आहेत, मग टेन्शन नाही. हे मी वापरत होता कम्प्युटरला माझ्या, पण आपण घेऊन जाणार आहे आपण त्यासाठी. आणि नेक्स्ट तुम्हाला दाखवतो, हे आपण घेतलं होतं फिलिप्सचं हेअर ड्रायर, कारण आपण कपडे वगैरे ओले झाले पावसामध्ये, किंवा शूज जास्त ओले झाले, म्हणजे प्रोटेक्शन लावूनसुद्धाही, तर आपण थोडेफार ह्याला कमीत कमी सुकू शकतो त्यासाठी, कारण की आपली राईड डिलीट होणार त्यासाठी.
हे आपल्याला कामाचं येईल. आपण ड्रोन तर घेऊन जातोच आहे. याची बॅटरी फुल चार्ज केली आहे मी. आम्हाला एक पाऊच आहे जे अमुच्या कमरेला बांधेल, मग त्यात मोबाईल पाकिट वगैरे पैसे वगैरे ठेवायला कामाला येईल त्यासाठी. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपण हा टूल बॉक्स घेतला होता बघा. हा टूल बॉक्स आपण घेतलेला आहे. आणि टूल बॉक्स मग ओपन करून दाखवतो. याची मी स्टोरी टाकली होती कालच. जर तुम्हाला इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. त्याच्यामुळे स्टोरी रील्स मी टाकत असतो. हे बघा हा टूल बॉक्स येतो, मस्त मिळाला. आणि हा आपण घेतला होता फ्रॉम चोर बाजार. काहीतरी 1200ला पडला होता. तर बोलतात 1500-1600 रुपये. आपण बार्गेन करून 1200पर्यंत किलो देऊन टाकतात, काय टेन्शन नाही. पण टूलबॉक्समध्ये मस्त मिळाला आपल्याला. प्लस आपला हार्ले टूलबॉक्स असणारच आहे, टेन्शन नाही. पण हा एक्स्ट्रा असलेला बरा. असं लॉक केलं की झाला विषय, संपला विषय. प्लस आपण ही एक्स्ट्रा बॅग पण नेतो आहे काय सामान पण ठेवायचं असेल तर. आणि प्लस आपले नॉर्मल कपडे असणारच आहे. एक जीन्स मी घेऊन जाणार आहे का रामेश्वरम तिकडे आपण फिरायला वगैरे. प्लस 1-2 टी. जास्त सामान आपण कॅरी करत नाही आहे, कारण आपल्याला एकदम हलकं राईड करायचं त्यासाठी. फर्स्ट राईड आहे, मोठी राईड आहे, थोडं हलकं असलेलं बरं त्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे मेडिकल किट पण बनवलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण ऑफकोर्स आपलं काय म्हणतात एक शॅम्पू पण आहे, डेटॉल पण आहे. हे आपले काय म्हणतात त्याला कापूस, गॉज, डेटॉल, सॅनिटायझर, हा विक्स, हा तेल, इकडे कैलास जीवन, मग आपला स्प्रे, मग त्याच्यानंतर इकडे निलगिरीचं तेल, विक्स, मग सर्व गोळ्या वगैरे पण. म्हणजे आपलं हे पाय वगैरे दुखलं हे त्यासाठी पेन किलर आहे. हा पॅन्डी आहे फॉर पित्तासाठी, बँडेजेस, डायजिनची गोळी, इलेक्ट्रॉल मेन म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर घेतलं आपल्याला. तर गरमी जास्त असेल तर आपल्याला ते असलेलं बरं. आणि अजून आपण घेतलेलं त्याच्यामध्ये हा एक सोप ठेवायला, म्हणजे ह्याच्यामध्ये सोप आपण कॅरी करू म्हणून. हा सोप कॅरी केस आहे. आपण साबण पण घेऊन जाणार आहे, प्लस कपडे धुवायला साबण घेऊन जाणार आहे, टेन्शन नाही. आणि हे आपलं हे टिश्यू पेपर आहे. हे मधलं आपले बर्ड्स वगैरे पण आहेत. आणि मग त्याच्यानंतर हा एक केस आहे ब्रश आणि टूथपेस्ट ठेवायला. मग साबण, टूथपेस्ट वगैरे सर्व आहे. हे बघा, टेन्शन नाही. म्हणजे हे महत्त्वाचं आहे, हे आपण कॅरी केलंच पाहिजे फॉर एव्हरी राईडर मेडिकल किट. मग आपण ही सुतळ पण घेऊन चाललो आहे असलेली बरी. हे फेविक्विक आहे, हे लॉकवाले आहे. हा एक पेट्रोलचा पाईप पण आहे. आणि अजून आणि प्लस आपण हे स्ट्रॉ नेतो आहे. म्हणजे कसं आपण त्या हायड्रापॅक कॅरी करत नाही ऑफकोर्स त्यासाठी, कारण हायड्रापॅक ॲक्च्युली महाग आहेत, काही गरज नाही आपल्या हायड्रापॅकची. आपण काय करतोय, आपण बॉटलमध्ये स्ट्रॉ घुसू आणि जेव्हा पाहिजे बॉटल काढायची, स्ट्रॉ घुसवायचा आतमध्ये आणि प्यायचं मस्तपैकी. ऑन द गो आपण पिऊ शकतो. म्हणजे एक पार्टी अमूला आणि एक पुढे मला. का मी सोलो गेलो असतो तर मी हायड्रापॅक घेतला असता, पण सोलो जात नाही. अमू आहे माझ्याबरोबर, टेन्शन नाही. ती पार्टी मला बॉटल देऊ शकते. हा आपला आहे इंडियन जुगाड. तर तुम्हाला मी आता नेक्स्ट मध्ये दाखवतो. ही आपलं ऑफकोर्स सी टाईपची वायर आपण घेऊन जाणार होते. असे 3-4 आपल्याकडे आहेत ते आपण घेऊन जाऊ. तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की या टँक बॅगमध्ये काय आहे. पण याच्या अगोदर हे बघा, हे आपलं ब्रेक पॅड्स आहे, जे तुम्हाला दाखवलं मी आधी. हे ब्रेक पॅड्स आहे. हे आपलं एक क्लच वायर आहे, कारण ते महत्त्वाचं आहे, तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. आणि आता आपला हा पिटार ओपन करू टँक बॅग्स. हा बघा. तर सर्वात अगोदर म्हणजे आपले हे वेट वाईप्स आपल्याकडे वाचणारच आहे, असलेले बरं वेट वाईप्स. हा एक आपल्याकडे पॉवर बँक आहे. हा अजून एक पॉवर बँक आहे. मग त्याच्यानंतर ही लाईट आहे. गोप्रोला आपण फुल लाईट लावतो ना अंधारात आपण ब्लॉक करायला, ही लाईट आहे. मग याच्यामध्ये आपले सर्व मेमरी कार्ड्स आहेत. आणि हे तिन्ही गोष्टी मला दिल्या होत्या कुणालनी, माझ्या मित्रांनी. मी ॲक्च्युली विकत घेणार होतो, पण तो बोलतो कायकू तू खरीद रहा है, मेरे पास है, तू रख, तू लेके जा बिंदास, तो वापस आहे का तर वापस येईल, टेन्शन नाही. कारण की आपला मोठी राईड असेल तेव्हाच आपल्या कामाला येणार, राईडला इतकी काही गरज नाही. म्हणून तो बोलला की मेरा तू लेके जा बिंदास, पण काय टेन्शन नाही. आणि त्यांनी मला कार्ड रीडर पण दिलेला बघा. आता आपलाच हा कार्ड रीडर आहे. मग याच्यानंतर याच्यामध्ये पण आपले मेमरी कार्ड्स, म्हणजे माझीवाले मेमरी कार्ड प्लस आपलं नॉर्मल थोडीफार गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये आहेत. आपण हा कॅमेरा होल्डर घेऊन चाललो. हा वाला माझा आहे पॉवर बँक, तो पण घेऊन चाललो आहे. प्लस हा वाला पॉवर बँक माझा आहे, तो पण घेऊन चाललो आहे. हा वाला गोप्रो आहे, गोप्रो 10 आहे. आणि मी जो शूट करतो गोप्रो 9 आहे. गोप्रो 9 माझावाला आहे. आणि हा वाला 10 मी खास मागवला आहे फ्रॉम अमित म्हणजे अमूचा मामी भाऊ आहे ना, तर त्याचा कॅमेरा होता. तो सध्या वापरत नाही, कारण त्याने आयफोन घेतला, तो आयफोन शूट करतो. तर तो बोला माझा कॅमेरा बिंदासपणे घेऊन जावा, काय टेन्शन नाही. आणि हा मी वापरेन फॉर मोटो ब्लॉग, कारण माझा 9ला ना वरती रबर गेले आहेत, तर पावसामध्ये फुल चान्सेस आहेत खराब व्हायचा. पण हा आपण वापरणार फॉर मोटो ब्लॉग. आणि माझा 9वाला आपण नॉर्मल ठेवू, नॉर्मल शूट करण्यासाठी. हे एक्स्ट्रा बॅटरी तर माझ्याकडे आहेत.
GoPro 9चे बॅटरीज आहेत. हे बघा 3 एक्स्ट्रा बॅटरी GoPro 9 आणि एक बरं आहे की GoPro 9चे बॅटरीज 10 महिने चालतात, काय प्रॉब्लेम नाही. ती एक मोठी गोष्ट आहे. त्यानंतर माझा हा GoPro 7 आहे अजून एक जुनावाला, तो पण मी घेऊन जाणार आहे, चालतो अजूनपर्यंत. प्लस हा वाला पण GoPro 7 आहे जुनावाला. हा वाला माझा आहे आणि तो वाला माझा मित्राचा आहे. तो पण त्यांनी मला खूप आधी दिला होता GoPro 7 लाईक ऑलमोस्ट 2 वर्ष आधी, का त्यांनी घेतला होता शूटसाठी. पण तू बोला तू रख तेरे पास, मी अभी शूट नाही करतो. हा वाला GoPro 7 आपला असाच मिळाला, टेन्शन नाही. प्लस हा एक्स्ट्रा केस आहे. मग हे डायजिनची गोळ्या आपण घेऊन चाललो आहे. हा ब्लू टॅग खूप गरजेचं आहे कारण पाऊस लागेल ना, तर पावसामध्ये आपण कसं आपण जो इकडे माईक लावतो साईडला ॲडॅप्टरला, तर आपण तिकडे ब्लू टॅग लावू, म्हणजे आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून त्यासाठी. आणि दुसरं काय, हे आपले परफ्यूम्स वगैरे आहेत. हे आपलं नॉर्मल काय म्हणतात त्याला, चार्जर आहे असं. म्हणजे या सर्व गोष्टी आपण घेऊन चाललो आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये माझ्याकडे हे वाले हे आहेत, असे माउंट्स आहेत, स्क्रूज आहेत. म्हणजे ते आपल्याकडे असलेले बरे, कधी कुठचा माउंट तुटेल किंवा स्क्रू तुटेल तर मग टेन्शन नाही, शोधायची गरज नाही. हे बघा हे सर्व स्क्रूज वगैरे माझ्याकडे स्क्रूज आहे. मग जे माउंट आहे, मग आपला असेवाले पण माउंट्स आहेत. हे सर्व मी घेऊन जातो आहे सेफ्टीसाठी, कधी पण आपल्याला गरज लागेल त्यासाठी. फॉर इमर्जन्सी, इन शॉर्ट, नॉट सेफ्टी, फॉर इमर्जन्सी त्यासाठी. तर आय थिंक सो तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवल्या, आपण काय काय गोष्टी आपण नेतो आहे म्हणून. ते हे सर तुम्ही पाहत असाल. तर तुम्हाला काय वाटतं की आपण कुठली गोष्ट मिस करतो, नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट साईडला ते मी आठवणी घेऊन जाईल. हां, आणि प्लस हो अजून एक गोष्ट विसरलो सांगायला, नाही अरे हां, माझ्याकडे MIचा टायर इन्फ्लेटर आहे, ते खूप गरजेचं आहे. ते आहे माझ्याकडे कुठेतरी वरती, तुम्ही विसरलो असते मालवर, ते मी काढून घेतोच मी, कारण ते खूप गरजेचं आहे त्यासाठी. टायर इन्फ्लेटर असल्या बरा, MIचा आहे तो, मला बरोबर आठवतं आहे. अजून दुसरं तर मला काय आठवत नाही आहे. बाकी आता आपण ह्याला मस्तपैकी टॅग बुक करून ठेवू. उद्या सर आपण दिवस ठेवला रेस्टसाठी आणि परवा आपण निघू. माझ्या सर्व गोष्टी तुम्हाला सर्व तुम्ही स्टोरीज अपडेट माझा Instagram ID sandy_vir तुम्ही ऑफकोर्स पाहत असालच आणि तुम्हाला ते आवडत असेलच, होप सो. आता आपण सर पॅक बुक करू आपल्या दोन्ही सॅडल बॅगमध्ये आणि आपल्या टॉप बॉक्समध्ये, आणि कोट वगैरे मी आपलं जॅकेट वगैरे आपण साईडवर ठेवून देऊ. तर तुमच्या सर्वांनी शुभेच्छा माझ्यावर असू द्या. ऑफकोर्स माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, मित्रांचा परिवार सर्वांचा आपल्यावर आहे, टेन्शन नाही आहे. आपण सेफली येऊ, तेवढंच पाहिजे आणि काय नको. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.